निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत ते एकूण 13 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि एकूण 5 एनसी दाखल झालेले आहेत. काल जवळपास 2 गुन्हे आणि 2 एनसी दाखल झालेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये त्याचे डिटेल्स जे आहेत 13 गुन्ह्यांचे वाटलं आम्ही तुम्हाला शेअर करू. ते सविस्तर माहिती तुम्हाला त्यामध्ये कळेल कुठल्या प्रकारचे गुन्हे. काल जो कॉलेजवर जो प्रकार झाला काय प्रकार आहे त्याचं काही डिटेल आलेलं नाही. म्हणजे काही ठिकाणी असं झालं की बूथ कॅप्चरिंगचा काही प्रकार झाला का, काही कर्मचाऱ्यांना तिथं मारहाण वगैरे झालेली आहे का किंवा नागरिकांना मारहाण झालेली आहे? नाही, जवाहर कॉलेजच्या संदर्भामध्ये जो आम्हाला कॉल आलेला होता त्या अनुषंगाने आमच्या त्या ठिकाणी अधिकारी होते आणि त्यांच्या निदर्शनात जी बाब आलेली आहे त्या अनुषंगाने एक गुन्हा देखील दाखल झालेला आहे. नेमका म्हणजे कोणत्या स्वरूपाचा आहे? त्याच्यामध्ये कलमा दाखल केलेत ना 115(2), 191(2) बीएनएसचे सेक्शन्स आहेत. त्याच्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. जो घटना झालेली आहे त्याच्यामध्ये नाही. यामध्ये विरोधात तक्रार आहे का उमेदवाराची? हा, आमचे पोलीस अधिकारी बंदोबस्ताला होते. त्यांना त्या ठिकाणी प्रथमदर्शनी जी बाब मतदान केंद्राच्या बाहेरच्या बाजूला निदर्शनात आली त्या ठिकाणी जो काही गोंधळ घालण्यात आला त्या अनुषंगाने तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ती घटना झाल्यानंतर जवळपास 10 मिनिटातच मी त्या ठिकाणी स्वतः, कारण की मी त्या एरियातून पास होत होतो, वायरलेसवरती मला कॉल आलेला होता आणि मला माहिती मिळालेली होती. त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी स्वतः गेलेलो होतो आणि स्वतः जाऊन त्या ठिकाणी बाहेरचा जमाव वगैरे होता त्या जमावाला सगळ्यांना मी घालून दिलेलं होतं आणि मतदान त्या ठिकाणी सुरळीत आणि व्यवस्थित चालू होतं. मतदानाला कुठल्याही प्रकारचं डिस्टर्बन्स नव्हतं. त्या ठिकाणी मतदारांच्या या लाईन्स देखील होत्या. मी जवळपास 5:30च्या सुमारास तिथं पोहोचलेलो होतो आणि त्याच्यानंतर देखील जे काही तिथं मतदार होते त्यांना आम्ही स्वतः आवाहन केलेलं, आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आवाहन केलं की तुम्ही त्या ठिकाणी या. आम्ही संध्याकाळी जवळपास मी स्वतः तिथं अर्धा तास उभा होतो आणि सगळ्यांना आवाहन करून मतदारांना सुरक्षा व्यवस्थित आम्ही प्रदान करून त्या ठिकाणी मतदान आम्ही पूर्ण करून घेतलेलं आहे. नाही, काही ठिकाणी अशा अफवा आल्या की मतदान प्रक्रिया थांबलेली आहे आणि बाहेर गोंधळ आहे. परंतु मी इथं वेबकास्टिंग आपल्यापैकी काही जणांनी काल कंट्रोल रूम पाहिलेलं आहे. आपण शहरातले 100% मतदान त्याच्या मतदान केंद्र वेबकास्टिंगवर घेतलं होतं आणि आमची जवळजवळ 10 अधिकाऱ्यांची टीम तिथं बसली होती. 5 पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये होते, सीपी साहेबांकडचे आणि एसपी साहेबांकडचे. कुठल्याही मतदान केंद्रावर कुठेही 1 मिनिट सुद्धा मतदान प्रक्रिया थांबलेली नव्हती. विशेषतः आता ह्या ज्या ठिकाणी गोंधळ झाला हा गोंधळ बाहेर झाला, त्यांच्यात आपसात बाचाबाची झाली, घोषणा झाल्या, परंतु त्याच्या मतदान प्रक्रियेवर त्याच्यानंतर जसं आम्हाला कुंकून लागले तसं आम्ही त्या मतदान केंद्राचं पूर्ण रेकॉर्ड पाहिलं. केंद्राध्यक्षाला आम्ही फोनवर बोललो. इव्हन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रात्री त्या केंद्राध्यक्ष आणि ते मतदार अधिकाऱ्यांना बोलून त्यांचं सुद्धा स्टेटमेंट त्यांनी घेतलं की कुठे असं मध्ये काही झालं का, तर सगळ्यांनी सांगितले वेबकास्टिंगच्या कॅमेऱ्यामध्ये सगळं रेकॉर्ड आहे, मधली प्रक्रिया सगळी व्यवस्थित चालू होती. काही जणांनी अशा अफवा पसरवल्या की ते मतदान केंद्रात गेले, मतदान प्रक्रिया थांबवली, पण असं कुठेही झालं नाही. हे मी बियॉन्ड डाऊट आणि ठामपणे आपल्या निदर्शनात आणतो. सर, आपले सेल आहे त्याच्या ऑब्झर्वेशनमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर ही बाब लक्षात आलेली होती. पण तुम्ही जर बघितलं असेल की आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावरती यावेळी अनाउन्समेंट करून आणि 100 मीटर आणि त्याचबरोबर आतमध्ये मोबाईल घेण्याला चांगल्या प्रकारे यावेळी प्रतिबंध केलेला होता. त्याचे देखील काही लोकांनी गोष्ट केलेली आहे आणि निश्चितच ही बाबी आमच्या निदर्शनात आलेल्या आहेत. त्याच्यावरती गुन्हे दाखल होतील आणि कायदेशीर कारवाई पुढची होईल. ग्रामीण भागाची केवळ सिल्लोड नाही, बाकी सगळ्या साहीच्या साही बंदोबस्त आहे आणि बंदोबस्त चोखपणे पार पडलेला आहे. आतापर्यंत ज्या काही घटना घडल्या कालच्या दिवशी जे झाल्या त्याच्यात एकूण 6 गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत. त्यापैकी 2 गुन्हे हे मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन फोटो काढण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर 2 ठिकाणी झालं, गिरगाव आणि खुलताबाद. त्याचबरोबर वैजापूर येथे एक फेक पॅम्पलेट चा प्रचार आणि प्रसार करण्यात आला, त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे. 2 ठिकाणी आफरेचा गुन्हा, एक अजिंठा आणि काल सिल्लोडचा जे झालेले प्रकरण आहे त्या दोन्ही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले. त्याचबरोबर फुलंब्री या ठिकाणी 100 मीटरच्या आतमध्ये एका पर्टिक्युलर पार्टीचा पोस्टर होता, त्या अनुषंगाने आचारसंहितेचा भंग म्हणून असे एकूण 6 गुन्हे दाखल करण्यात आलेले. पहिला प्रश्न मतमोजणीच्या दिवशीचा बंदोबस्त. तर मतमोजणीच्या बंदोबस्तासाठी आमच्याकडे 6 CAPFचे कंपनीज आहेत
आणि त्याचबरोबर 2 SRPF, एक केरला SRPF आणि महाराष्ट्र SRPFच्या कंपनीज आहेत. त्या सर्वांचे लोकेशन जे आहे ते आम्ही सर्व 5 इनफॅक्ट 6 मतदार असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीजमध्ये नेमलेले आहेत. त्याचबरोबर ज्याप्रमाणे सेक्टरल पेट्रोलिंग पोलिंग डेच्या दिवशी होती, ज्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी हे गाड्यांमध्ये कंटिन्युअस पेट्रोलिंग आपल्या एरियामध्ये करत होती, तीच प्रक्रिया त्या दिवशी सुद्धा राहणार आहे. त्याचबरोबर मतमोजणी केंद्रावर 3 टायर जे कॉर्डनिंग आहे, इनर कॉर्डनिंग हा CAPFचा, मिडल कॉर्डन हा SRPFचा आणि आउटर कॉर्डन हे स्टेट पोलीसचा हा तर नेमण्यात येणारच आहे. त्याचबरोबर ज्या गावांमध्ये मतमोजणी होणार आहे त्या गावांमधले स्टॅटिक पॉइंट्स, इतर ठिकाणचे महत्वाचे पॉइंट्स, उदाहरणार्थ जिथे जिथे महत्वाचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे कार्यालय, त्यांचे घर, त्याप्रमाणे त्या ठिकाणी सुद्धा योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. आणि आम्हाला खात्री आहे की कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही. आम्ही सर्व तयार आहोत त्या अनुषंगाने. सोशल मीडियाच्या बाबतीत फक्त एक आमची आहे, त्याचं बंदोबस्ताचं सर्व आराखडा आणि त्याचबरोबर नियोजन हे गेल्या 15 दिवसापासून आमच्या अधिकाऱ्यांनी, सर्व ट्रॅफिकचे कर्मचारी असतील किंवा डीसीपीनी केलेले आहे. प्रामुख्याने त्याच्यामध्ये काही डायव्हर्जन करायचे आहे त्याचे नोटिफिकेशन काढलेलं आहे. दुसरी गोष्ट की जे उमेदवार किंवा पक्षांचे जे लोक आहेत आणि वाहनांचं पार्किंग आहे ते वेगवेगळं आणि योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे त्याचं एक नियोजन केलेलं आहे. आम्ही कलेक्टर साहेबांशी बोलून त्या ठिकाणी बाहेरच्या बाजूला काही सीसीटीव्ही कॅमेराज वगैरे देखील सविस्तर ठेवलेले आहेत. त्याचं फीड आणि रेकॉर्डिंग हे आमच्या सीपी ऑफिस आणि सर्व ठिकाणी आणि कलेक्टर ऑफिसला देखील आहे. त्याचबरोबर आमच्याकडे ड्रोन, त्याचबरोबर जे काही आम्ही व्हिडिओ कॅमेराज आहेत त्याचाही प्रभावी वापर शहरामध्ये संपूर्ण करणार आहोत. जे काही आता तुम्ही बघितलं असेल की कालच्या मतदानाच्या दिवशी आम्ही बंदोबस्ताचं स्ट्रायकिंग फोर्स आणि सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस आणि SRPC नियोजन अशा प्रकारे केलेलं होतं की आमचे कुठल्याही रिस्पॉन्स नंतर आमचे एकाच वेळी 30 ते 40 कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी लगेच पोहोचत होते काल. त्याच्यामुळं कुठलाही कॉल आला, कुठलीही गर्दी किती मोठ्या प्रमाणात जरी जमा झाली तरी देखील बऱ्यापैकी परिस्थिती ही पोलीस नियंत्रणात ठेवू शकत होते. तशाच प्रकारचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त नियोजन आम्ही त्या संदर्भात केलेलं आहे. कारण की आम्हाला जवळपास तुम्हाला माहिती आहे की मागच्या लोकसभा आणि विधानसभेपेक्षा 800 होमगार्डचा बंदोबस्त यावेळी आम्हाला कमी होता. आपल्या शहरा घटकाचे जवळपास 400 पोलीस कर्मचारी हे बाहेरच्या घटकांमध्ये गेलेले होते. म्हणजे आपला शॉर्टफॉल होता जवळपास 1200 ते 1400 मॅनपॉवरचा होता. तरी देखील जर आपण एकंदरीत कारवाई बघितली असेल तर त्याच्यामध्ये विधानसभेला 19ला 116 गुन्हे दाखल केले होते आतापर्यंत. तर यावेळी आम्ही जवळपास 555 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यावेळी 40 लाखाचा जवळपास मुद्देमाल जप्त केलेला होता. तर यावेळी जवळपास आम्ही 2,37,00,000 माल जप्त केलेला आहे. म्हणजे कमी मॅनपॉवरमध्ये आम्ही जास्तीत जास्त महिनाभरामध्ये प्रभावी कारवाई केलेली आहे. आणि इव्हन सीझर देखील आहे ते लोकसभेपेक्षा देखील डबल आहे. म्हणजे आत्ताच 3 महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या होत्या, त्याच्यापेक्षा सीझर देखील लोकसभेला कालावधी आपल्याला थोडासा जास्त मिळालेला होता कारवाई करण्याकरता. साधारणतः 70 ते 80 दिवस मिळालेला होता. पण आता विधानसभेला साधारणतः 31 ते 40 दिवसाचा कालावधी कमी होता. तरी देखील ही कारवाई खूप प्रभावी आमच्या सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांनी सर्व ब्रांचेसनी केलेली आहे. आणि मतमोजणीचा बंदोबस्ताचं नियोजन योग्य पद्धतीने केलेलं आहे. जमावबंदीचे आदेशही आहेत आणि शहरामध्ये जे काही महत्वाचे संवेदनशील ठिकाणं आहेत, जागा असतील, कार्यालय असतील, घरं असतील, ऑफिसेस असतील किंवा रॅलीज असेल किंवा कुठलाही बाकीचे प्रकार असतील तर त्याच्यावरती आमचं लक्ष आहे. आणि कायदा व सुव्यवस्था मोडणाऱ्यांवरती निश्चितच कडक आणि प्रभावी कारवाई केली जाईल आणि कोणत्याही प्रकारे शहराची शांतता अबाधित राहील याच्याबद्दल आम्ही खात्री घेऊ. सिव्हिल सर्जन, DHO आणि महापालिकेचे MOS यांचं आणि त्यांच्या टीमचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी सर्व मतदानाच्या अनुषंगानं ही सर्व प्राथमिक माहिती आपणाकडून सादर केलेली आहे. आता वेध लागले सर्वांना काउंटिंगच्या अनुषंगानं. काउंटिंगची पूर्वतयारी आमची सुरू झालेली आहे. आज निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये आपण काउंटिंग स्टाफचं रँडमायझेशन केलेलं आहे. दुसरं रँडमायझेशन ज्याच्यामध्ये म्हणतो आपण, त्या रँडमायझेशनमध्ये आता कुठला कर्मचारी हा कुठल्या विधानसभेच्या काउंटिंगला जाईल याची आज निश्चिती ऑब्झर्व्हरच्या उपस्थितीमध्ये झाली. ती यादी आम्ही आरोना पाठवून देतोय. उद्या
पूर्ण विधानसभा मतदारसंघात 9च्या 9 विधानसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजता या काउंटिंगचं प्रशिक्षण होणार आहे आणि त्याचं आम्ही इथून सुद्धा मॉनिटरिंग सुद्धा मी स्वतः आणि आमचे डेप्युटी त्यांचं इथून सुद्धा ट्रेनिंग घेणार आहोत। यासाठी जिल्हाभरामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या मोजणीसाठी 126 टेबल आपण लावलेले आहेत। पोस्टल बॅलेट पेपरच्या मोजणीसाठी 70 टेबल लावलेले आहेत आणि ईटीपीपीएसच्या मोजणीसाठी 12 टेबल्स असे एकूण 208 टेबल्स पूर्ण 9 विधानसभा मतदारसंघामध्ये लावलेत। यासाठी 852 काउंटिंग स्टाफ आपण डिप्लॉय केलेला आहे। मायक्रो ऑब्झर्व्हर आपण 242 लावलेले आहेत आणि या मतमोजणी केंद्राच्या सुरक्षितेसाठी जवळजवळ 3000 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी राहणार आहेत। एकंदरीतच पूर्ण मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी जो मॅन पॉवर आपण लावलेला आहे तो 5778 इतका मॅन पॉवर आपण काउंटिंगच्या कामकाजासाठी लावलेला आहे। उद्या प्रशिक्षण होईल आणि परवा दिवशी 23 तारखेला सकाळी 8 वाजता मतमोजणीला त्या विधानसभेच्या मुख्यालयामध्ये मतमोजणीला प्रारंभ होईल। आज आपण जे काल रात्री सर्व मतदान केंद्रावरून आल्यानंतर ईव्हीएमची तपासणी त्यांची 1700ची तपासणी ऑब्झर्व्हरच्या उपस्थितीमध्ये झालेली आहे। नंतर उमेदवारांचे ते उमेदवार किंवा त्यांचे एजंट आणि ऑब्झर्व्हर यांच्या उपस्थितीमध्ये सर्व स्ट्रॉंग रूम सील झालेले आहेत। ते सील करून ते पोलिसच्या आणि सीआरपीएफच्या जवानाच्या अधीन करून देण्यात आलेलं आहे आणि काउंटिंग हॉलच्या आजूबाजूला लागलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि मुख्यत्वे द्वारावर एकच द्वार आहे स्ट्रॉंग रूमला, त्या दाराला आपण डबल लॉक सिस्टीमनं सील केलेलं आहे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्या दारावर असलेले सीसीटीव्हीचं एक स्क्रीन एक कनेक्शन आपण बाहेर प्रत्येक ठिकाणी ठेवलेलं आहे आणि आपण सर्व उमेदवारांना आणि त्यांच्या एजंटना विनंती केली की आपण तिथं जाऊन पाहणी करा। 24 तास आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी लावला तर त्याचं आम्ही स्वागत करतोय। कुठल्याही वेळेस कुठलाही उमेदवार किंवा त्यांचा प्रतिनिधी जाऊन स्ट्रॉंग रूमचे जे काही प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे ती पाहणी करू शकतात, सील व्यवस्थित आहे का नाही पाहू शकतात आणि तिथल्या सीसीटीव्हीचं जे फुटेज त्यांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले त्या ठिकाणी बसून ती बघू शकतात। एकंदरीतच पूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेला आपण प्राधान्यक्रमांक दिलेला आहे। कोणाच्या मनामध्ये किंतु परंतु येऊच द्यायचं नाही या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय आणि ते आता स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणीच्या अनुषंगाने सुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवतोय। आपण माध्यमांनी मागणी केल्याप्रमाणे आपण काल आकडेवारी देण्यासंदर्भामध्ये आणि काउंटिंगच्या राऊंडच्या सुद्धा मध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि उद्याच्या ट्रेनिंगमध्ये पण आपण सूचना देतोय। प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयामध्ये मतमोजणी कक्षाच्या बाजूला मीडिया कक्ष करायला लावलेला आहे आणि त्यांना एक दोन प्रतिनिधी घेऊन जाऊन आत फोटो काढायला व्हिडिओ करायला, त्याच्यानंतर प्रत्येक राऊंडची प्रिंट निघाल्याबरोबर पहिली प्रिंट अनाऊन्स करण्या अगोदर मीडियाच्या कक्षाला देण्यासंदर्भामध्ये मीडिया कक्षात पोच मिळाल्यानंतर मग भोंग्यावर अनाऊन्स करा असं आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत। कारण तुमची धावपळ त्या ठिकाणी होऊ नये। कारण तुम्ही पण पब्लिकलाच देणार आहे आम्ही पण पब्लिकलाच देणार आहे, म्हणजे तुम्ही पब्लिकला देणार आहे आणि आम्ही काय आमच्या घरी पाठवणार आहे अशातला काही भाग त्याच्यात नाहीये। परंतु इथंच नाहीये, सिटीमध्येच नाही तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा आरोच्या मुख्यालयामध्ये मीडिया कक्षांची पूर्ण काळजी त्या ठिकाणी घेण्याच्या संदर्भात सूचना दिल्यात। उद्या आपण परत त्याच्यामध्ये सूचना देऊ आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं मतमोजणीची प्रक्रिया सुद्धा शांततेत पार पडेल। महिला मतदार सायबर सेलशी बोललो, जवळपास 126 सोशल मीडिया पोस्ट होत्या ज्या ऑब्जेक्शनेबल होत्या आमच्या ज्या वॉचमध्ये ज्या आलेल्या आहेत आणि त्या आम्ही त्या संबंधित म्हणजे वैयक्तिक व्यक्ती असेल किंवा मग फेसबुक किंवा व्हॉट्सअप किंवा इतर एजन्सीना कॉन्टॅक्ट करून आम्ही डिलीट करून घेतलेले आहेत आणि जे लोक आहेत त्यांच्यावरती आमचं वॉच आहे। म्हणजे 126 आमच्याकडे नाव आहेत, नंबर आहेत, डिटेल आहेत आणि जर निश्चितच जास्त प्रक्षोभक आणि जर कायद्याच्या कचऱ्यात बसणाऱ्या जर अशा काही पोस्ट असतील तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई केली जाईल। सर काही धर्मगुरूंनी काय नाही गुन्हे दाखल नाही, ऑब्जेक्शनेबल मी बोललो काय ना ऑब्जेक्शनेबल, कारण की आक्षेपार्ह आणखी शेवटी कसं आहे की तो महासागर आहे जे आपण ज्यावेळी जो आपण बघत असतो त्यावेळी, तेव्हा त्याच्यामध्ये जे आपल्याला आपल्या परिक्षेत्रात आपल्या एरियामध्ये जे आहेत त्या लोकांवरती वॉच होणं फार महत्वाचं आणि गरजेचं आहे आणि त्या प्रकारे आमची प्रक्रिया चालू आहे। एक मुद्दा महत्वाचा राहिला, निवडणूक निरीक्षक जे आहेत आपले